ओके. तर आपण आज बघणार आहे लेट व्हेअर अँड कॉन्स्ट मधला डिफरन्स. ओके. नोटपॅड प्लस प्लस ओपन होऊ द्यात. ओके. तर बघा, आपण जे डिक्लेअर करतो ना व्हेरिएबल. ओके. जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करत असतो त्याला ते करत असतो आपण लेट व्हेअर अँड कॉन्स्टने. ओके. ठीक आहे. बिफोर 2015च्या अगोदर आपण व्हेअरने व्हेरिएबल डिक्लेअर करत होतो. ओके. 2015च्या अगोदर. ठीक आहे. पण जेव्हापासून इक्मा स्क्रिप्ट आलं, ES6 व्हर्जन आलं जावा स्क्रिप्टचं, व्हेअर आपण 2015 पर्यंत यूज करत होतो. ओके. व्हेअर इज यूज बिफोर 2015. ओके. आताही आपण व्हेअर यूज करू शकतो, असं नाही की आपण यूज करू शकत नाही. परंतु आता ES6 मध्ये, ES6 इक्मा स्क्रिप्ट आहे ते, ES6 जावा स्क्रिप्टचं अपडेटेड व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये नवीन काही चेंजेस झाले. त्याच्यामध्ये लेट अँड कॉन्स्ट आले. ओके. व्हॅरने जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो, जसं की आता मी व्हॅर फर्स्ट नेम किंवा, ठीक आहे, फर्स्ट नेम घेऊया. व्हॅर फर्स्ट नेम इज इक्वल टू, इथे मी डिक्लेअर केलं आशिष. ओके. तर मी व्हॅरला परत इथे व्हॅर घेऊन परत मी फर्स्ट नेमला डिक्लेअर करू शकतो. परत त्याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन करू शकतो. ठीक आहे. इथे मी पवन असाइन करू शकतो या पद्धतीने. ओके. आणि कन्सोल डॉट लॉग करू केल जर का मी केलं इथे, तर इथे मला व्हॅल्यू कोणती मिळेल? इथे मला व्हॅल्यू मिळेल पवनची. ठीक आहे. पवनची व्हॅल्यू का मिळेल मला? कारण की जावास्क्रिप्टमध्ये काय होतं, जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला अपडेटेड व्हॅल्यू मिळत असते एखाद्या व्हेरिएबलची. ठीक आहे. तर आपण हे घेऊया एक्झाम्पल VS कोडमध्ये. सर्वात अगोदर घेणार आहे आपण व्हॅर. याच्याबद्दल मी लिहून देईन तुम्हाला काही. ठीक आहे. आता बघा, मी डिक्लेअर केला व्हेरिएबल व्हॅर फर्स्ट नेम इज इक्वल टू आशिष. ओके. ठीक आहे. काय डिक्लेअर केलं मी? व्हॅर फर्स्ट नेम इज इक्वल टू आशिष. क्लिअर आहे? व्हॅर हो सर. फर्स्ट नेम इज इक्वल टू पवन. क्लिअर? कन्सोल डॉट लॉग केलं मी याला, आणि इथे फर्स्ट नेम घेतलं. काय काय दिलं पाहिजेत मला याने? मी काय डिक्लेअर केलंय फर्स्ट नेम मध्ये? मी डिक्लेअर केलंय आशिष आणि पवन व्हॅल्यू असाइन केले मी फर्स्ट नेमला. ओके. परंतु मी इथे जर का याला नोड फाईलचं नेम घेतं लेट व्हेअर कॉन्स्ट डॉट जेएस, तर मला पवन मिळत आहे इथे. ओके. पवन नावाची स्ट्रिंग मला इथे मिळत आहे. ठीक आहे. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, जर मी इथे परत काही चेंजेस केले या फर्स्ट नेम मध्ये लाईन नंबर 7ला, तर परत मला जी अपडेटेड व्हॅल्यू आहे ती मिळेल. म्हणजे लक्षात घ्या, जावास्क्रिप्ट काय करतं, जावास्क्रिप्ट एखादा व्हेरिएबल जर का डिक्लेअर केला, परत तो व्हेरिएबल त्याच नावाने डिक्लेअर केला, तर काय होतं, जावास्क्रिप्ट काय करतं, तुमचे अपडेटेड चेंजेस घेते. जे तुमचे बिफोर चेंज, जे तुम्ही बिफोर म्हणजे अगोदर जे काही तुम्ही एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेलं आहे ते तिथे घेत नाही, किंवा एखाद्या फंक्शनमध्ये ते घेत नाही. जे अपडेटेड फंक्शन आहे ते तुम्हाला त्याचं त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं
जी काही कमांड तुम्ही त्या फंक्शनला दिलेली असेल ते ते फंक्शन तसं त्या पद्धतीनं वर्क करेल. ठीक आहे. फंक्शन नावाचा टॉपिक आपण वेगळा घेणार आहे, पण सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. ओके. आता बघा मी इथं काय केलं. व्हॅर फर्स्ट नेम आशिष, व्हॅर फर्स्ट नेम पवन. ओके. कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण फर्स्ट नेम केलं, मला पवन मिळालं. आशिष मिळणार नाही, कारण की जावास्क्रिप्टचं इंजिन काय करतं, ते फर्स्ट नेम मधली जे अपडेटेड व्हॅल्यू ती घेतं. ठीक आहे. आता इथं काय झालं, व्हॅर फर्स्ट नेम आलं, व्हॅर फर्स्ट नेम आलं. ओके. क्लिअर आहे. व्हॅर फर्स्ट नेम, व्हॅर फर्स्ट नेम. परंतु लेट मध्ये हे आपल्याला बघायला मिळणार नाही, कॉन्स्ट मध्ये हे आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण कारण व्हॅर मध्ये काय होतं, हे आपल्याला लेट आणि कॉन्स्ट मध्ये बघायला मिळणार नाही बरं का. इथे व्हॅर बघायला मिळणार नाही, म्हणजे लेट बघायला मिळणार नाही किंवा कॉन्स्ट बघायला मिळणार नाही तुम्हाला. ते आपण पुढे बघणारच आहे. आता व्हॅर मध्ये काय करू शकतो आपण, व्हॅर इज यूज व्हेन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल, व्हेन वी डिक्लेअर एखादा व्हेरिएबल जर का आपण व्हॅरने डिक्लेअर केला. व्हेन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल, व्हेरिएबल काय आहे माहिती आहे तुम्हाला, आता ते नाही सांगणार आता. व्हेन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल युझिंग व्हॅर. ओके. जेव्हा आपण व्हॅरने एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा काय होतं, त्याला आपण रिडिक्लेअर सुद्धा करू शकतो. इथे रिडिक्लेअर होतोय व्हेरिएबल, कळालं. आणि व्हॅल्यू पण असाइन होत आहे, म्हणजे रिडिफाईन सुद्धा होत आहे आणि रिडिक्लेअर सुद्धा होत आहे. कळालं. व्हेन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल युझिंग व्हॅर, वी कॅन रिडिक्लेअर और रिडिफाईन. आपण त्याला रिडिक्लेअर सुद्धा करू शकतो आणि रिडिफाईन सुद्धा करू शकतो, किंवा रिअसाइन सुद्धा म्हणू शकतो आपण याला. म्हणजे काय करू शकतो आपण, या व्हेरिएबल मध्ये एक वेगळी व्हॅल्यू आपण तिथे देऊ शकतो त्याला. ठीक आहे. या व्हेरिएबलला, कोणत्या, फर्स्ट नेम नावाच्या व्हेरिएबलला. ठीक आहे. कळालं. हो सर. आता बघा इथे लेट मध्ये काय होतं, लेट मध्ये, आता लेट मध्ये बघा, मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला लेटने. मी डिक्लेअर केला व्हेरिएबल लास्ट नेम. लास्ट नेम इज इक्वल टू साळुंखे. क्लिअर आहे. कन्सोल डॉट लॉग केला मी, कन्सोल डॉट लॉग लास्ट नेम. ओके. बघा ते पवन येईल वरती, खाली साळुंखे येईल. ठीक आहे. साळुंखेच आहे ना. आता लास्ट नेमला मी डिक्लेअर केलं युझिंग लेट साळुंखे. ठीक आहे. व्हॅल्यू असाइन केली मी त्याला साळुंखे. ओके. आता मी परत जर का इथे लेटने लास्ट नेम डिक्लेअर करायला गेलो तर इथे येईल एरर. व्हॅरच्या वेळेस एरर आला का आशिष? नाही सर. पवनचं झालेलं आहे हे, आशिष तुम्ही लक्ष द्या इकडे. ठीक आहे. हो सर. इथे एरर आला का व्हॅरच्या वेळेस? नाही सर. नाही. लेटच्या वेळेस येत आहे, कारण आपण लेटने एखादा व्हेरिएबल रिडिक्लेअर नाही करू शकत. ठीक आहे. रिअसाइन करू शकतो व्हॅल्यू त्याच्यामध्ये. ठीक आहे. रिडिफाईन करू शकतो त्याला, रिअसाइन करू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू परत आपण स्टोअर करू शकतो, म्हणजे अपडेटेड व्हॅल्यू इथे मिळेल. पवन तुमचं सरनेम सांगा एकदा. ठाकरे. ठाकरे. ओके. ओके. ठाकरे. या पद्धतीने. आता इथे मला एरर येत आहे का? नाही, कारण मी त्याला फक्त रिडिफाईन करत आहे, रिडिक्लेअर करत नाहीये. डिक्लेअर कुठं केला व्हेरिएबल आपण? लाईन नंबर 12 ला. ठीक आहे. जर मी इथे परत लेट घेतलं तर इथे एरर येईल. इथे सांगतं सुद्धा ते, कॅन नॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल लास्ट नेम. ठीक आहे. आता लेटचा स्कोप जो आहे तो ब्लॉक स्कोप आहे. ठीक आहे. कॉन्स्टचा बी जो स्कोप आहे तो ब्लॉक स्कोप आहे. हे आपण
ब्लॉक स्कोप आहे का फंक्शनल स्कोप आहे का ग्लोबल स्कोप आहे व्हेरिएबलचा, हे आपण फंक्शन मध्ये शिकणार आशिष, बरं का. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की लेटचा जो स्कोप असतो ना तो ब्लॉक स्कोप असतो. त्याला आपण रिडिक्लेअर करू शकत नाही, रिडिफाईन करू शकतो. ओके. व्हॅरला आपण रिडिक्लेअर सुद्धा करू शकतो, रिडिफाईन सुद्धा करू शकतो. ओके. आता बघा इथे, when we declare when we declare a variable using let, we cannot be redeclare, but we are reassign किंवा redefine म्हणू शकता तुम्ही त्याला, redefine that we are redefine that variable. ओके. म्हणजे जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला आहे लेटने त्याला आपण रिडिक्लेअर करू शकत नाही, त्याला आपण रिडिफाईन करू शकतो. ठीक आहे. आता इथे जर का मी याचं लेट काढलं तर हे आपलं एरर चाललं जाईल, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल इथे. ठीक आहे. आता आहे कॉन्स्ट. कळतंय? समजते ना इथं? परत एखादा दुसरं एक्झाम्पल हो घेऊया सर. आपण. ओके, परत एक एक्झाम्पल घेऊया वाटलंच तर. ठीक आहे. आता मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, नंबर घेऊया आपण, एखादा नंबर स्टोअर करूया. ठीक आहे. इथे मी लेट लेट मी इथे डिक्लेअर केला num1. num1 इज इक्वल टू मी इथे 100 केला. ओके. कन्सोल डॉट लॉग num1 येईल इथं माझं, num1. ओके. इथे गेलो मी, 100 मला व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. परत जर का मी याला रिडिक्लेअर करायचा प्रयत्न केला लेटने, num1 ला डिक्लेअर केला मी इक्वल टू 200 केला, इथे एरर देईल. एरर काय सांगतं ते बघूया आपण आता. कन्सोलमध्ये आपण एरर सुद्धा बघू शकतो. ठीक आहे. बघा इथे काय सांगतं, आयडेंटिफायर num1 हॅज ऑलरेडी बीन डिक्लेअर. म्हणजे जेव्हा हा num1 नावाचा व्हेरिएबल आयडेंटिफाय होतो तेव्हा num1 नावाचा व्हेरिएबल काय सांगतं, ते ऑलरेडी इथे डिक्लेअर केलेला आहे. तुम्ही त्याला डिक्लेअर करू शकत नाही परत, म्हणजे त्याला तुम्ही परत रिडिक्लेअर करू शकत नाही इथे. ठीक आहे. कळालं? जर का मी इथे लेट काढून घेतलं त्याचं, तर तुम्ही त्याला डिक्लेअर करू नाही शकत, पण रिडिफाईन इथे करू शकता, जसं मी इथे लिहून दिलंय त्या पद्धतीनं. युझिंग लेट वी कॅन नॉट बी रिडिक्लेअर बट वी आर रिडिफाईन दॅट व्हेरिएबल. ओके. समजलं आशिष? आता इथे मला 200 मिळेल. ठीक आहे. नोड लेट वॅर कॉन्स्ट डॉट जेएस या पद्धतीने. कळालं? हो सर. ओके. आता बघूया आपण कॉन्स्ट. आता व्हॅर मध्ये काय होत होतं, आपण त्याला रिडिक्लेअर पण करू शकत होतो आणि रिडिफाईन सुद्धा करू शकत होतो. वी कॅन रिडिक्लेअर ऑर रिडिफाईन, त्याला रिअसाईन पण म्हणू शकता. व्हॅल्यू स्टोअर करणे त्याच्यामध्ये म्हणजे रिअसाईन करणे त्याला, त्या व्हेरिएबलला एखादी व्हॅल्यू. ठीक. आता इथे रिडिक्लेअर केलं, व्हॅर मध्ये रिडिफाईन केलं. लेट मध्ये काय करू शकत होतो आपण, रिडिक्लेअर करू शकत नव्हतो. वी कॅन नॉट रिडिक्लेअर बट वी आर रिडिफाईन व्हेरिएबल. ओके, दॅट व्हेरिएबल. म्हणजे आपण त्याला रिडिक्लेअर करू शकत नव्हतो, पण रिडिफाईन करू शकत होतो, व्हॅल्यू स्टोअर करू शकत होतो त्याच्यामध्ये. आता कॉन्स्ट मध्ये काय होतं, आता एखादी वस्तू कॉन्स्टंट जर का असेल, कॉन्स्टंट आहे, तर त्या व्हॅल्यूला तुम्ही चेंज करू शकता का आशिष? नाही सर. नाही. इथे पण तेच विषय आहे जावास्क्रिप्ट मध्ये. आपण जर का एखादा व्हेरिएबल कॉन्स्टने डिक्लेअर केला तर त्याला आपण ना रिडिफाईन करू शकतो ना रिडिक्लेअर करू शकतो. ठीक आहे. आता इथे मी लास्ट नेम घेतलं, लास्ट नेम इज इक्वल टू, ऑलरेडी वरती व्हेरिएबल डिक्लेअर येतो त्याच्यामुळे इथे एरर येत आहे. आपण दुसरा व्हेरिएबल घेऊया एखादा. ठीक आहे. इथे फुल नेम घेऊया आपण.
कॉन्स्ट फुल नेम इज इक्वल टू, ते घेऊया आपण आशिष साळुंखे. ओके, क्लिअर आहे. कन्सोल डॉट लॉग केलं मी याला, आणि इथे केलं मी फुल नेम. तर बघा इथे मला आशिष साळुंखे मिळणार. ठीक आहे. पण मी जर का इथे या व्हेरिएबलमध्ये परत एखादी व्हॅल्यू, आपण पहिले याला रिडिक्लेअर करून बघू. तर मी ते कॉन्स्ट घेतलं, कॉन्स्ट फुल नेम आलं, इथं एरर आला. काय सांगतं ते, कॅन नॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल फुल नेम. ओके, पहिली गोष्ट तर हा ब्लॉक स्कोप कॉन्स्टने जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तो ब्लॉक स्कोप बनवतो. तुम्ही त्या पेजवरती त्या ब्लॉकमध्ये परत हा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. हा, तुम्ही वेगळ्या ब्लॉकमध्ये कसं, म्हणजे असं हा एक ब्लॉक बनला आणि हा एक ब्लॉक बनला. ठीक आहे. जेव्हा असे ब्लॉक बनतात ना पेजवरती, तेव्हा तुम्ही इथे कॉन्स्ट व्हेरिएबल फुल नेम डिक्लेअर करू शकता. या या 27 ते 29 नंबरच्या लाईनच्या मध्ये, आणि इथे 31 ते 33च्या नंबरच्या लाईनमध्ये तुम्ही त्या कॉन्स्टने फुल नेम डिक्लेअर परत करू शकता. ठीक आहे. पण कधी वेगळ्या ब्लॉकमध्ये असतील तेव्हा. एकाच ब्लॉकमध्ये असतील, इथे कोणताच ब्लॉक बनलेला नाही, त्याच्यामुळे इथे हे फुल नेम आपण इथे रिडिक्लेअर करू शकत नाही. ठीक आहे. परत आता बघूया आपण याला रिडिफाईन करू शकतो का. मी जर का इथे कॉन्स्ट घेतला असं, तरी सुद्धा आपण त्याला रिडिक्लेअर करू शकत नाही. याच्यामध्ये व्हॅल्यू आपण स्टोअर करू आता, पवन ठाकरे. ठीक आहे. PAN ठाकरे. ओके, क्लिअर आहे. बघा काय सांगतात ते, असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. काय सांगतात ते, तुम्ही जी व्हॅल्यू असाइन केलेली आहे, तो जो व्हेरिएबल आहे तो कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू राहील. त्याच्यामुळे तुम्ही इथे व्हेरिएबलला रिडिफाईन सुद्धा करू शकत नाही आणि रिडिक्लेअर सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे. तर आपण इथे सांगू शकतो, वी कॅन नॉट व्हेन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल, व्हेन वी डिक्लेअर a variable using const. When we declare a variable using const, we are cannot be redeclare or redefine. Okay. When we declare a variable using const, we are cannot be redeclare or redefine. समजते आशिष? हो सर. मी काय तुम्हाला अशी खूप सारी मोठी डेफिनेशन इथे लिहून देऊन राहिलो. एकदम सिंपल साधं सम समजेल असं तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही डाऊट आहे काय विचारायचं तुम्हाला, लेट व्हॅर आणि कॉन्स्टमध्ये याची प्रॅक्टिस केली तुम्हाला समजून जाईल. जावास्क्रिप्टमध्ये प्रॅक्टिस आणि कन्सेप्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं. काय विचारायचं आहे, काय डाऊट आहे? नाही सर. ओके. आता आपण बघणार इथं कमेंट्स, कमेंट्स इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे. हॅलो सर. हां बोला. सर माझा एक क्वेश्चन होता, मी लास्टला विचारतो रेकॉर्डिंग. ठीक. ओके ओके. कमेंट्स इन जावास्क्रिप्ट. ओके. एक असतं आपलं सिंगल लाईन कमेंट, सिंगल लाईन कमेंट, आणि एक असतं डबल लाईन कमेंट. ओके. सिंगल लाईन कमेंट्स काय असतं, आपण समजा एक, मला इथे नोट लिहायची आहे, वी आर वी आर स्टडिंग, वी आर स्टडिंग ए जावास्क्रिप्ट.
ओके, हे झालं तुमचं. मी जर का इथे 2 लाईन्स दिल्या अशा, इथे जर मला इथे नोट लिहायची असेल किंवा इथे माझा कोड असेल किंवा इथे मी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला, लेट व्हॅर लेट सॉरी लेट गेट ऑल प्रोडक्ट, ठीक आहे, इज इक्वल टू, इथे मी व्हॅल्यू असाइन केली ऑल प्रोडक्ट, ठीक आहे, या पद्धतीने. याला जर का मी कमेंट केले ना असं या पद्धतीनं, तर याला काय म्हणतो आपण? सिंगल लाईन कमेंट्स. काय म्हणतो? सिंगल लाईन कमेंट. हे तुम्हाला तुमच्या याच्यावरती, कशावरती? तुमच्या पेजवरती, इकडे ब्राउझरवरती दिसणार नाही. इकडे जर का मी गेलो इथे इथे तर इथे मला ते दिसणार नाही. ओके, कळलं? हे जे वी आर स्टडिंग अ जावा स्क्रिप्ट, लेट गेट ऑल प्रोडक्ट, हे जे असतं ना, हा कोड आपला जावा मध्ये रन होत नाही तो. ठीक आहे. आपण रफ बुकवरती कसं एका साईडला रफ लिहितो, रफ लिहून ठेवला आहे तर ते चेक होत नाही, त्या पद्धतीने इथं आपण जर का हा कोड इथे कमेंट केला तर तो तिथे रन होणार नाही. ठीक आहे. आता इथे समथिंग हा कोड आहे. ठीक आहे, याला मी कॉपी केला इथे. ठीक आहे, परत हाच कोड मी इथे घेतला. फक्त मला थोडा कोड पाहिजे, ठीक आहे, म्हणून मी इथे घेते. ठीक आहे. आता लाईन नंबर 38 टू लाईन नंबर 50 मला काय करायचं? कमेंट आउट करायचं. ठीक आहे, त्याला आपण डबल लाईन कमेंट्स म्हणू शकतो. तर काय करू शकतो आपण? स्लॅश आणि स्टारचं बटन, ठीक आहे, स्टार स्लॅश स्टार, आणि त्याला काय करायचं? स्टार आणि स्लॅशला क्लोज करायचं. ठीक आहे, तर हा सर्वच्या सर्व कोड काय होईल? इथे कमेंट आउट होईल. हा सुद्धा कोड इथे रन होणार नाही या पेजवरचा. ठीक आहे, याला आपण काय म्हणू शकतो? याला आपण डबल लाईन कमेंट्स म्हणू शकतो. डबल लाईन कमेंट्स. ठीक आहे. याच्यानंतर बघणार आहे आता आपण ऑपरेटर. ठीक आहे, ऑपरेटर ऑपरेटर डॉट जेएस. ऑपरेटर, ठीक आहे. देअर आर, आपण याला याच्यामध्येच घेऊ ना, नोटपॅडमध्ये. ओके, देअर आर थ्री टाइप्स ऑफ ऑपरेटर. थ्री टाइप्स ऑफ ऑपरेटर इन JavaScript. Okay, first is a unary operator. Okay, second is binary operator. Okay, and third is ternary operator. ओके, क्लिअर आहे? त्याच्यामधलं बघणार आहे आपण. फर्स्ट इज युनरी ऑपरेटर. ठीक आहे, इन JavaScript the unary operator is work upon single single operand. ठीक आहे, सिंगल ऑपरंड. ऑपरंड म्हणजे काय इथे? तर ऑपरंड म्हणजे येईल इथे व्हॅल्यू स्लॅश व्हेरिएबल. ठीक आहे, व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, एका सिंगल व्हॅल्यूवरती ते काम करतं. त्याला एक सिंगल व्हॅल्यू लागते.
म्हणून त्याला आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. इन जावास्क्रिप्ट द युनरी ऑपरेटर इज वर्क अपॉन सिंगल ऑपरंड. ठीक आहे, एका सिंगल ऑपरंड वरती ते काम करतं. कशा पद्धतीने करतं? जर मी इथे एक व्हॅल्यू घेतली, लेट लेट आता बघा, लेट ए इज इक्वल टू 5 घेतली इथे. ठीक आहे, आणि ते कन्सोल डॉट लॉग जर का मी केलं, कन्सोल डॉट लॉग ए, तर मला किती व्हॅल्यू मिळेल इथे आशिष? हॅलो, 5. 5 मिळेल. क्लिअर आहे. हो सर. बट मी नेक्स्ट लाईनला जाऊन ए प्लस प्लस केलं, तर इथे मला आता किती व्हॅल्यू मिळेल? 6 मिनिट्स. 6 मिळेल. हा. ठीक आहे, 6 मिळेल का? कारण हे जे प्लस असतं ना, हे काय असते, एक एक नंबर असतो, तो एक नंबर असतो. ठीक आहे, तिथे एक व्हॅल्यू असते, म्हणजे 5 प्लस 1 इज इक्वल टू 6, या पद्धतीने. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर का गेलो आपण, एक्झाम्पलने लवकर समजतं. ऑपरेटर युनरी ऑपरेटर. ठीक आहे, मी केलं इथं लेट ए इज इक्वल टू 5. ठीक आहे, आणि इथं केलं मी ए प्लस प्लस. पहिले आपण आउटपुट बघून घेऊया. एक्सपेक्टेड, ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग ए. ओके, सो नोड ऑपरेटर डॉट जेएस. तर मला इथे 5 मिळेल व्हॅल्यू. ओके, जर मी इथे ए प्लस प्लस केलं इथे, तर इथे व्हॅल्यू मिळेल 6. का? कारण इथे प्लस प्लसने काय होतं, एक व्हॅल्यू इथे ऍड होते, ए प्लस 1. म्हणजे ए मध्ये व्हॅल्यू किती असाइन झालेली आहे, ही 5 व्हॅल्यू कुठे असाइन झाली? या ए ला. ए मध्ये नंबर आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू झाली 5 असाइन. ठीक आहे, लेटनं त्याला डिक्लेअर केले ए प्लस 1. ठीक आहे, एका सिंगल ऑपरंड वरती काम करत आहे. ठीक आहे, कळालं? एक सिंगल व्हेरिएबल आहे तिथं. ओके, आता बघा, थोडं याला आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहे आता. ठीक आहे, युनरी ऑपरेटर मध्ये आपण काय बघितलं? इन्क्रीमेंट झाला ना ही व्हॅल्यू, इन्क्रीमेंट. ठीक आहे, ऍड झाली व्हॅल्यू. आता बघूया आपण डिक्रीमेंट, म्हणजे व्हॅल्यू मायनस कशी होईल. ठीक आहे, सिम्पली आहे. परत मी इथे डिक्लेअर करतो व्हेरिएबल लेट बी इज इक्वल टू 5 करतो. ठीक आहे, किंवा 10 करूया इथे आपण. आता मी इथे केलं बी मायनस मायनस, कन्सोल डॉट लॉग बी. काय व्हॅल्यू मिळेल मला इथे? सॉरी, काय झालं इथे, बघावं लागेल एकदा आपल्याला. कॉन्स्ट इज नॉट डिफाईन. हो, इथे एक्स्ट्रा काहीतरी झालंय आपलं. ओके, तुम्हाला काही जरी इथे एरर आला ना, तर तुमच्या कन्सोलमध्ये तुम्हाला दिसतं. तिथे समजलं पाहिजे तुम्हाला. ओके, बघा इथे ओके, काय झालं, एक व्हॅल्यू मायनस झाली इथे. इथे प्लस झाली, इन्क्रीमेंट झाला. इथे डिक्रीज झाली व्हॅल्यू, डिक्रीमेंट झाला. एक व्हॅल्यू मायनस होईल, मी सांगितलं होतं. या मायनसमध्ये एक व्हॅल्यू आहे, या मायनसमध्ये का बी मायनस 1, म्हणजे 10 मायनस 1 म्हणजे इथे 9 येईल, 9 येईल आपल्याला. हे झालं तुमचं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. ओके, आता आपण बघणार आहे इथे इन्क्रीमेंटमध्ये आपल्याला एक टाईप बघायचा आहे इन्क्रीमेंटचा, प्रिफिक्स इन्क्रीमेंट. आणि दुसरा टाईप बघायचा आहे पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट. पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट.
मेंट. ओके, अगोदर बघूया आपण प्रिफिक्स इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंटचे दोन टाईप पडतात. एक पडतं प्रिफिक्स इन्क्रीमेंट, एक पडतं पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट. ओके, प्रिफिक्स इन्क्रीमेंट मध्ये बघूया आपण लेट L इज इक्वल टू 10. ओके, हे आपण इथे कमेंट आउट करूया, म्हणजे आपल्याला फक्त L च्या व्हॅल्यू म्हणजे समजेल आपल्याला. ठीक आहे, बघा, लेट L इज इक्वल टू 10. ओके, कन्सोल डॉट लॉग, मी L ला प्रिंट केलं तर काय मिळेल मला? व्हॅल्यू 10 मिळेल फक्त. L इज नॉट डिफाईन्ड. ओ सॉरी, इथे स्पेस द्यायचा बाकी होता. ओके, तर बघा 10 व्हॅल्यू मिळाली मला L मधली. ओके, इथे तुम्ही असं दाखवू पण शकता बरं का, कॉमा करून व्हॅल्यू ऑफ 10 इज इक्वल टू, या पद्धतीनं. तर इथे तुम्हाला दिसेल व्हॅल्यू ऑफ 10 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ L इज इक्वल टू, सॉरी, तर या पद्धतीने मिळेल तुम्हाला व्हॅल्यू ऑफ L इज इक्वल टू 10. क्लिअर आहे? आता बघा, आपल्याला काय बघायचं? प्रिफिक्स इन्क्रीमेंट. प्रिफिक्स इन्क्रीमेंटमध्ये काय होतं? मी L ला परत जर का मला प्रिंट करायचं असेल ते पण प्रिफिक्स इन्क्रीमेंटद्वारे, तर काय होतं? मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, M इज इक्वल टू प्लस प्लस L. ठीक आहे, काय केलं मी? M इज इक्वल टू प्लस प्लस L. ओके, आणि इथे डिक्लेअर केलं मी आता व्हॅल्यू कन्सोल डॉट लॉग व्हॅल्यू ऑफ M इज इक्वल टू, M ची व्हॅल्यू काय मिळेल आता आपल्याला? कॉमा M. ठीक आहे, काय मिळत आहे इथे पण? L ची व्हॅल्यू, सॉरी, याला मला इथं कॉपी करून इथे टाकावं लागेल. या पद्धतीनं पहिले आता 10 मिळेल मला, नंतर 11 मिळेल. ठीक आहे, आता बघा काय होतं इथं. M इज इक्वल टू प्लस, म्हणजे काय झालं? M मध्ये काय व्हॅल्यू आहे सध्या? L व्हॅल्यू आहे. L मध्ये किती व्हॅल्यू आहे? 10 आहे. पण इथे काय होतं? इथे ऍड होण्याच्या अगोदर, म्हणजे प्रिंट होण्याच्या अगोदरच इथे काय होतं? एक व्हॅल्यू या L मध्ये ऍड होती, आणि L ची व्हॅल्यू काय होते? +1 होते. म्हणजे 10 प्लस 1 इज इक्वल टू 11. ओके, हे झालं तुमचं प्रिफिक्स इन्क्रीमेंट. ठीक आहे, आता पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट मध्ये काय होतं बघा. पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट, पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट मध्ये काय होतं? हीच व्हॅल्यू मी इथे घेतो. ठीक आहे, हेच पूर्ण कॉपी करतो. इथे कॉपी केलं, इथे मी त्याला पेस्ट करतो. ओके, याला कमेंट आउट करतो फक्त एवढ्या कोडला. ओके, आता पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट. इथे पोस्ट मध्ये काय होतं? L प्लस प्लस, म्हणजे प्रिफिक्स मध्ये काय होतं? अगोदर ऍड होतं, इथे पोस्ट फिक्स मध्ये नंतर ऍड होतं. ठीक आहे, आता M इज इक्वल टू L. आता युनरी ऑपरेटर मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? फक्त एका सिंगल ऑपरेंड वरती ते काम करतं, म्हणजे एका सिंगल व्हॅल्यू वरती काम करतं. आता इथे इज इक्वल टू झालं आणि L झालं, म्हणजे L ची व्हॅल्यू M मध्ये आली. इथे M मध्ये ते 10च प्रिंट करून टाकेल आता आपल्याला. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आता आपल्याला काय मिळतील? 10च मिळतील. का? कारण की इथे इज इक्वल टू आलं, L इथे ऍड झालं M मध्ये, आणि इथे M ला डायरेक्ट M इथं डायरेक्ट प्रिंट झाला. प्लस इथे ऍड झालाच नाही. ठीक आहे, कारण की तिथे पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट होत आहे आणि इथे आपण एका सिंगल ऑपरंट वरती काम करत आहे, म्हणून इथे एकच व्हॅल्यू तिथे दाखवल. प्लस तिथे ऍड होणारच नाही, म्हणून आपल्याला 11च्या जागी तिथे आपल्याला फक्त 10 मिळेल. ओके, कळालं? काय डाऊट याच्यामध्ये? आता डिक्रीमेंट मध्ये बघूया. सेम ॲज इट इज प्रिफिक्स
डिक्रीमेंट असतं, डिक्रीमेंट, प्रिफिक्स डिक्रीमेंट अँड पोस्ट फिक्स डिक्रीमेंट. ओके, त्याच्यामधलं आपण बघूया प्रिफिक्स डिक्रीमेंट. क्लिअर आहे. तर प्रिफिक्स डिक्रीमेंट मध्ये बघा, इथे व्हॅल्यू काय डिक्लेअर केले मी, लेट बी इज इक्वल टू 10. आता ही बीच व्हॅल्यू घेऊया आपण इथे, याच्या खाली यूज करू शकतो आपण. इथे करूया आपण लेट सी इज इक्वल टू प्लस, सॉरी, सी इज इक्वल टू मायनस मायनस बी. ओके, सी इज इक्वल टू मायनस मायनस बी. बी मध्ये व्हॅल्यू स्टोर आहे 10. ओके, आता मायनस मायनस बी केलं आणि कन्सोल डॉट लॉग मी जर का इथे सी केलं तर इथे व्हॅल्यू किती येईल मला आशिष, सी इज इक्वल टू 1 मायनस बी, म्हणजे इथे व्हॅल्यू येईल 9. मला 9. सॉरी, इथे 8 कसं काय आलं, सॉरी 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 सॉरी. इथे एकदा मला हे कमेंट आउट कर, सॉरी इथे बी मायनस झालाय ना ऑलरेडी 1, म्हणून इथे 8 आलं. ठीक आहे, इथे पण हे इथला बी मायनस झाला, ही व्हॅल्यू त्याने इथे अपडेट केली आणि ती अपडेट व्हॅल्यू इथे 9 मायनस 8 केलं, 9 मायनस 1 8 केलं त्यानं असं. ठीक आहे, आता व्हॅल्यू आपल्याला 9 मिळेल, मिळाली 9 व्हॅल्यू. कळलं. हो सर. हे झालं तुझं प्रिफिक्स इन्क्रीमेंट आशिष. ओके, आता बघूया आपण पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट. आता काय होईल, पोस्ट फिक्स डिक्रीमेंट मध्ये काय होतं, पोस्ट फिक्स डिक्रीमेंट मध्ये काय होतं, इथे बघा आता डी इज इक्वल टू, बघा डी इज इक्वल टू, आता याला मी कमेंट आउट करून ठेवतो. ठीक आहे, या सेंटेन्सला. ठीक आहे, आता बी मध्ये व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. डी इज इक्वल टू बी मायनस मायनस केलं मी. ठीक आहे, आणि कन्सोल डॉट लॉग इथे मी डी केलं, तर मला आता व्हॅल्यू किती मिळेल आशिष, सर ते सेव्हच नाही केलं ना व्हेरिएबल कसे डी. काय नाही, काय, हे काय डी घेतलं ना मी इथे, डी पण मध्ये डी व्हॅल्यू स्टोर डी. आता इथे पहिले काय केलं आपण, इथे या लाईनला बघा तुम्ही, आय थिंक तुमच्या लक्षात नाही आलं, सी इज इक्वल टू काय केलं मी, मायनस मायनस बी. ठीक आहे, प्रिफिक्स डिक्रीमेंट झालं इथे, इथे मायनस व्हॅल्यू झाली बी मधून, एक मायनस झाला बी मधून, तो स्टोअर झाला सी मध्ये. ठीक आहे, बी मध्ये व्हॅल्यू होती 10, 10 मायनस 1 स्टोअर झाली सी मध्ये व्हॅल्यू 9, आउटपुटमध्ये आपल्याला 9 मिळालं. ओके, आता डी इज इक्वल टू बी. ठीक आहे, इथे सिंगल ऑपरंड वरती काम करतं, सिंगल व्हेरिएबल आहे म्हणून, म्हणून इथं काय करू शकतो आपण, आता इथे काय होतं पोस्ट फिक्स डिक्रीमेंट मध्ये, या डी मध्ये व्हॅल्यू स्टोअर होते कोणती, बीची व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. ठीक आहे, म्हणून इथे डायरेक्टली डी मध्ये व्हॅल्यू प्रिंट होऊन जाते, आणि ॲज इट इज आपल्याला, सॉरी इथे सी ला कमेंट आउट करावं लागेल, सी इज नॉट डिफाईन. ओके, ठीक आहे, आता बघा 10च व्हॅल्यू मिळाली इथे, का बघा इथे मी लिहून देतो तुम्हाला, तेव्हा कळून जाईल ऑटोमॅटिकली. व्हॅल्यू ऑफ डी, व्हॅल्यू ऑफ डी इज, ओके, व्हॅल्यू ऑफ डी इज आपल्याला किती मिळते इथे, 10 मिळते. का, कारण ही बी ची व्हॅल्यू स्टोअर होऊन जाते या डी मध्ये. ठीक आहे, आणि डी मध्ये व्हॅल्यू मिळाल्यामुळे काय होतं, ते इथे युनरी ऑपरेटर आपण यूज करत आहे, त्याच्यामुळे काय होतं, इथं डायरेक्टली डी ला प्रिंट करून देतात ते. ओके, त्याच्यामुळे इथे इकडे मायनस होतच नाही, ती व्हॅल्यू डायरेक्टली इथे 10च मिळतं आपल्याला. क्लिअर, या पद्धतीने आपलं इथे युनरी ऑपरेटर कम्प्लीट झाला.